अमरावती के डोमा गांव से आदिवासी आश्रमशाला में भूतों की अफवाह फैलने के बाद सैकड़ों विद्यार्थी स्कूल छोड़कर घर लौट गए। अचानक अलग अलग लक्षण महसूस होने के बाद विद्यार्थियों में डर का माहौल बन गया। मामले की जानकारी मिलने के बाद अंधश्रद्धा निर्मूलन समिति के वरिष्ठ कार्यकर्ता पिछले 3 दिनों से मेलघाट में हैं। समिति की ओर से विद्यार्थियों और अभिभावकों की काउंसलिंग की जा रही है। भूत जैसी कोई चीज नहीं होती और यह सिर्फ अफवाह है, ऐसा समझाकर विद्यार्थियों के मन से डर दूर करने की कोशिश की जा रही है। अनीस के कार्यकर्ताओं ने डोमा, पासडोंगरी और खड़ीमल समेत अन्य गांवों में जाकर विद्यार्थियों से संवाद किया। वहीं समिति की वरिष्ठ सदस्य नंदिनी जाधव ने विद्यार्थियों से बिना किसी डर के दोबारा स्कूल जाने की अपील की है। चंचू नाना बेटे का। हाँ, क्या हो गया था स्कूल में, डोमा स्कूल में? स्कूल में क्या मालूम, वो चमक का टाइप था उनका। हाँ, और तो उनको दवाखाना लाया। हाँ, दवाखाना इलाज किया। हाँ, उसके बाद में उनको कोई ठिकाना नहीं था। मैंने बोला कि हम बच्चन वैसे इलाज भी डॉक्टर लोग भी अच्छा किया बेचारा। अच्छा, हाँ, हाँ, और मास्टर उन भी आया था। मास्टर उनका भी गलती नहीं है। अच्छा, हाँ, तो मैंने बोला कि उनसे भी लिया कि हमने बोला कि छुट्टी उट्टी दे दे। हाँ। और उसके बाद क्या किया, उसको कहाँ लेके गए? उसके बाद में डायरेक्ट घर को लेके आया। और घर पे बाद में? घर के बाद में फिर हमने बोला कि कुछ ना कुछ इलाज करो इनका। तो फिर भूमिका है इधर। हाँ, क्या है कैसा भी, भूमिका हाँ। का नाम इधर कौन है? भूमिका समझ अपन घर पे कैसे चल रहा है वैसा के हिसाब से भूमिका। हाँ, उधर। हाँ, क्या नाम है उनका? वो नाम की पता नहीं है ना उसका। हाँ, हाँ। तो मैंने बोला कि चलो जाते साले को। क्या किया? और दाना फेंक के देखा? और दोनों फिर के देखा तो उनको थोड़ा सा डर टाइप है। तो फिर उन्होंने पानी दिया, पानी दिया। फिर आप पे मंत्र पानी- बोल के। हाँ, हाँ, पानी पे आग मारा, ये आँख में पानी मारा। हाँ, तब जाकर हो गया ठीक है। अच्छा, हाँ, ओके। ऐसा कुछ अभी आप स्कूल में भेजोगे बच्चों को? भेजेगा नहीं तो क्या। हाँ, भेजेगा क्योंकि ना। स्कूल में अच्छा अब कल परसों में चालू हो जाएगा तो भेजेगा। अच्छा, हाँ, ओके, भेज दो बच्चों को। हाँ, अब रखने के लिए थोड़ी लाया उनको। हाँ। नमस्कार, मी नंदिनी जाधव, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची कार्यकर्ती आहे। आज आपण मेळघाटामध्ये आहोत। मेळघाटामधील डोमा जी आश्रमशाळा आहे त्या आश्रमशाळेमध्ये काही विद्यार्थिनींना भूत दिसलं असं सांगितल्यामुळे अक्षरशः त्या शाळेतले सर्व 600च्या वरती जी विद्यार्थी होते सर्व घरी निघून गेलेले आहेत, कारण त्यांच्या मनामध्ये त्या शाळेमध्ये भूत असल्याची अशी अफवा बऱ्याच ठिकाणी पसरली गेली। त्यातल्या त्यात एक 15 ते 16 मुलींना जास्त मोठ्या प्रमाणामध्ये भूत दिसलं आणि त्याच्यामुळे त्रास झाल्याचं जाणवलं आणि त्यामुळे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते माझ्यासोबत रामभाऊ डोंगरे आहेत, ते नागपूरवरून आहेत, प्रवीण देशमुख सर आहेत, ते मुंबईवरून आहेत आणि मी नंदिनी जाधव, मी पुण्याहून आहेत। आम्ही सर्व राज्याचे कार्यकारिणी सदस्य आहोत आणि ह्या मेळघाटातल्या ज्या विद्यार्थिनीला त्रास झाला त्या विद्यार्थिनीच्या घरी जाऊन आम्ही त्यांचं समुपदेशन करत आहोत आणि पाचडोंगरी आहे किंवा खडीमल याच्यामध्ये जाणार आहोत, चुनकडी आहे, एकताईमधल्या 6 मुलींचं आम्ही प्रबोधन केलेलं आहे। त्या सर्व मुली येण्यासाठी आता तयार झालेल्या आहेत। आमचं मत एवढंच आहे की ह्या भागातल्या ज्या मुली आहेत त्यांचं शिक्षण होणं फार गरजेचं आहे आणि त्यांचं शिक्षण अर्धवट होऊ नये, पूर्ण शिक्षण होणं फार गरजेचं आहे। त्यासाठी म्हणून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, भरपूर पाऊस आहे, अगदी रस्ते व्यवस्थित नाही तरी पण त्या प्रत्येक भागामध्ये जाऊन मुलींचं प्रबोधन करत आहे। त्यांनी परत शाळेमध्ये जाण्यासाठी त्यांना विनंती केली आणि सर्व एकताईच्या गावच्या सर्व मुली शाळेमध्ये जाण्यासाठी तयार झालेले आहेत। आज आम्ही खडीमलमध्ये आहोत। खडीमलमध्येही त्या 2 मुलींशी इथे चर्चा करत आहोत आणि त्यांनाही शाळेमध्ये जाण्याची विनंती करत आहोत। तर पुढे आमचं काम असं चालू राहणारच आहे। अशा काही अधिकाऱ्यांच्या भेटी घेणार आहोत, शाळेमधल्या शिक्षकांशी, तिथले मुख्याध्यापक आहेत, अधीक्षक यांच्याशी बोललेलो आहोत। त्या शाळेमध्ये स्वतः आम्ही राहिलेलो आहोत, त्याच्यामुळे त्या ठिकाणी भूत वगैरे असं काही नाही आहे, पण ती एक मुलांच्या डोक्यामध्ये भीती बसलेली आहे आणि ती अफवा आहे। त्याच्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना मला एक विनंती करायची आहे की असं भूत वगैरे कुठे नसतं, तर आपलं शिक्षण महत्त्वाचं आहे आणि शिक्षण घेण्यासाठी आणि शिक्षण पुन्हा आपलं चालू करण्यासाठी परत शाळेमध्ये जावे अशी मी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या माध्यमातून आवाहन करते।